नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन सोसायटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो टॉपिक आहे आपला पीएमटी, आयपीएमटी आणि पीपीएमटी. पीएमटी आता हा जो फॉर्म्युला आहे त्याचा उपयोग आपण एखाद्या व्यक्तीने लोन घेतलेला आहे तर त्या लोन वरती त्या व्यक्तीला येणारा महिन्याचा हप्ता किंवा ईएमआय कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी पीएमटी नावाचा जो फॉर्म्युला आहे त्याचा आपण उपयोग करतो. त्यानंतर आयपीएमटी हा जो फॉर्म्युला आहे याचा उपयोग जो आपला ईएमआय आहे त्या ईएमआय मध्ये जो काय इंटरेस्ट येणार आहे त्या महिन्याच्या ईएमआय मध्ये तर तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा त्यासाठी आपण आयपीएमटी घेणार आहोत. सेम घेताना त्यामध्ये येणारी जी काय मुद्दल असेल ओके तर ती काढण्यासाठी आपण पीपीएमटी हा जो फॉर्म्युला आहे याचा उपयोग करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण पीएमटी हा फॉर्म्युला कसा यूज करायचा ते पाहू. राजेश नावाची एक व्यक्ती आहे, तिने 7 लाख रुपयाचा लोन घेतलेला आहे 5 महिन्याच्या कालावधीसाठी 11% व्याज दराने. पीएमटी फॉर्म्युला ज्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात अगोदर कोणताही फॉर्म्युला यूज करण्यापूर्वी आपल्याला इज इक्वल टू हे साइन टाईप करावं लागतं. मी ते साइन टाईप केला, फॉर्म्युला टाईप केला पीएमटी. ओके, त्यानंतर ओपन ब्रॅकेट आहे, मी ओपन ब्रॅकेट करून घेतला. आपल्याला या ठिकाणी विचारला आहे रेट ऑफ इंटरेस्ट. आपला रेट ऑफ इंटरेस्ट आहे 11%. ओके, तर हा जो 11% रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा रेट ऑफ इंटरेस्ट वर्षाचा 11% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. परंतु आपल्याला ईएमआय जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो महिन्याचा करायचा आहे, म्हणून मी त्याला डिवायडेड बाय 12 केलं म्हणजेच भागिले 12 केलं. त्यानंतर कॉमा दिला. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलं आहे एनपीईआर, नंबर ऑफ पिरियड, म्हणजे किती महिन्यांचा कालावधी आहे. आपला जो कालावधी आहे तो कालावधी आहे 5 महिन्यांचा, 5 मंथचा, म्हणून मी फिक्स वरती क्लिक केला. त्यानंतर अगेन मी कॉमा बटन प्रेस केलं. पुढे आहे पीव्ही. पीव्ही म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, आपली लोन अमाऊंट. आपली लोन अमाऊंट आहे 7 लाख. ओके, लोन अमाऊंट वरती आलो, ती सिलेक्ट केली, ब्रॅकेट कंप्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केलं. आता तुम्ही पाहताय या ठिकाणी येणारा तुमचा महिन्याचा जो हप्ता आहे ओके तर त्या ईएमआयच्या पुढे मायनसचं साइन तुम्हाला पाहायला भेटेल. ओके, तर तसं जर नको तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी ही जी काही लोन अमाऊंट आहे, लोन अमाऊंट ही कधी पण मायनस मध्ये असेल, म्हणून मी त्या लोन अमाऊंटच्या पुढेच मायनस साइन टाईप केलं आणि एंटर केलं. तुम्ही पाहताय येणारा तुमचा जो काही ईएमआय आहे तो ऍक्युरेट आलेला आहे. आता ईएमआय झाल्यानंतर आपण पुढचा फॉर्म्युला घेणार आहोत. तो फॉर्म्युला आहे आपला आयपीएमटी. घेतलेल्या लोन अमाऊंट मध्ये येणारं पहिल्या महिन्याचं व्याज इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण आयपीएमटी हा जो फॉर्म्युला आहे हा वापरणार आहोत. त्यासाठी मी सगळ्यात अगोदर इज इक्वल टू साइन टाईप केला. आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला टाईप केला आयपीएमटी. त्यानंतर ओपन ब्रॅकेट दिला. ओपन ब्रॅकेट नंतर आपल्याला विचारलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट. मी रेट ऑफ इंटरेस्ट सिलेक्ट केला 11%. मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला ईएमआय हा महिन्याचा काढायचा आहे, परंतु रेट ऑफ इंटरेस्ट हा वर्षाचा आहे, म्हणून मी घेताना डिवायडेड बाय 12 केलं. त्यानंतर कॉमा. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे पर. पर म्हणजेच पिरियड. आपण हे जे काय व्याज काढणार आहोत हे कोणत्या महिन्याचं आहे. ओके, तर आपला मंथ आहे फर्स्ट, म्हणून मी सिलेक्ट केला फर्स्ट मंथ. त्यानंतर कॉमा, पुढे आहे एनपीईआर, नंबर ऑफ पिरियड. नंबर ऑफ पिरियड आहे आपलं 5 मंथ. ओके, त्यानंतर अगेन कॉमा दिला. त्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजेच लोन अमाऊंट ओके ती आहे 7 लाख. आफ्टर क्लोज ब्रॅकेट प्रेस केला आणि एंटर बटन प्रेस केला. तुमच्या समोर आलेलं जे काय अमाऊंट आहे 6,416.67 ही तुमची पहिल्या महिन्याचं व्याज आहे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की पीपीएमटी कशा पद्धतीने काढायचं, म्हणजेच पहिल्या महिन्याची आपल्याला ईएमआय मध्ये येणारी जी काही मुद्दल आहे तर ती कशा पद्धतीने काढायची ते पाहणार आहोत.
त्यासाठी सगळ्यात अगोदर इज इक्वल टू हे साइन टाईप केला, फॉर्म्युला टाईप केला PPMT, त्यानंतर ओपन ब्रॅकेट प्रेस केला. आपल्याला विचारलं आहे रेट ऑफ इंटरेस्ट, सेम घेताना रेट ऑफ इंटरेस्ट आहे आपला 11%, सिलेक्ट केला, डिवायडेड बाय 12, त्यानंतर कॉमा दिला. आता परत आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे पर म्हणजे पिरियड कितवा महिना आहे, तर मी फर्स्ट मंथ या ठिकाणी सिलेक्ट केला. ओके, त्यानंतर कॉमा घेतला, NPER नंबर ऑफ पिरियड, की जो आहे आपला 5, त्यानंतर कॉमा, त्यानंतर पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू, ही जी आहे आपली -7,00,000, सिलेक्शन केलं, आफ्टर ब्रॅकेट कंप्लीट केलं आणि एंटर बटन प्रेस केलं. आता तुमच्या आलेली जी काही मुद्दल आहे ती मुद्दल आहे 1,37,456.75. ओके, आणि तुमचे व्याज आलेलं आहे 6,416.67. त्या दोघांना तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता येणारी तुमची जी काही सम आहे ती सम या ठिकाणी पाहू शकता की जी तुमची सम आहे 1,43,873.42. ओके, ही सम आणि तुमचा आलेला महिन्याचा हप्ता हा दोन्ही पण सेमच आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. अशा पद्धतीनं तुम्ही शिकलेले आहात आजच्या लेक्चर मध्ये PMT, IPMT आणि PPMT कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. धन्यवाद, थँक्यू.